संपन्न होणार आहे। बैल हा कष्टाचं, त्यागाचं, सुशिक्षेचं आणि सतत उद्योगशील राहण्याचं प्रतीक आहे आणि म्हणून या पूजासाठी कष्ट उपसणाऱ्या प्राण्यांच्याही आयुष्यात एखादा दिवस चैनीचा, सुखाचा, आनंदाचा असावा या दृष्टिकोनातून आमच्या पूर्वजांनी पोळा सणाची निर्मिती केली आहे। समता मैदानात बैलजोड्यांचं आगमन होते आहे। ज्या बैलजोड्या मैदानात दाखल होत आहेत त्याच्या बैलजोडी धारकास विनंती आहे की त्यांनी मंचाच्या उजव्या बाजूला जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी आणि टोकन प्राप्त करून घ्यावं। परीक्षण समितीचं काम सुरू झालेलं आहे। तोवर हा कार्यक्रम पुढे नेत असताना आपण मंचावर उपस्थित आजच्या या बैलपोळा उत्सव समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आणि इतर मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करून घेऊयात। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या बैलजोड्यांना बक्षीस वितरण होणार आहे असे माननीय आमच्या यवतमाळचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाळासाहेब मांगुळकर यांचं स्वागत आमच्या यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आदरणीय शुभम क्यातमवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर मंचावर उपस्थित आमच्या यवतमाळ नगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक आदरणीय शुभमजी क्यातमवार सर यांचं सुद्धा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। मी यवतमाळ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राकेश भोयर सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं। मंचावर उपस्थित यवतमाळ नगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी माननीय डॉक्टर शिल्पा कोलपेल्लीवार यांना विनंती करतो की त्यांनी मुख्याधिकारी माननीय शुभम क्यातमवार सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा।
लोकांना परीक्षण समितीच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून लोकांना बेरिगेटच्या बाहेर काढावं. त्या ठिकाणी आलेल्या तमाम